येवकार आणि देव बरें करूं. आयज आमकां जॉइन केलें म्हणून. आयज आमी रामा काणकोणकाराच्या वांगडा आसा. रामा काणकोणकार पॉलिटिकल एक्टिविस्ट आणि गोंयचे इश्यूज जे आहा, गोंयचे एसटीचे इश्यूज जे आसा आणि तशेंच गोंयभर कितें घडटा तेचेर लागून सदां उलयता. आयज रामा कडेन आमी उलयतले. रामा देव बरें करूं. आयज आमी जे मुद्द्याचेर उलयतले मेन म्हणल्यार readjustment of political reservation for ST in the state of Goa 2004 या बिलाचेर जे पास जाले ऑलरेडी सेंटरान आणि जे गोंयान इम्प्लिमेंट जावपाचे ह्या इलेक्शनात जातले कितें जावचे ना आणि तेजेर कितले कॉम्प्लेक्सिटी आहा तेजेर आमी आयज उलयतले. रामा, फर्स्ट क्वेश्चन म्हणल्यार ही जी बिल जे पास जालें आमचे असेंब्लीन, लोकसभा जावन राज्यसभा जावन आतां एक जावपाचे आसा जाल्यार म्हणजे हे इम्प्लिमेंट जावपाचे मेन इम्पॉर्टंट म्हणल्यार तेजेर डिलिमिटेशन कंप्लीट अजून जावंक ना. अजून ज्या भाशेन जे नोटिफाय जावंक जाय ते कॉन्स्टिट्युएन्सीज ते जावंक ना. आणि जे स्टेटमेंट्स येता बीजेपीचे तर्फेन नोडल लिडर्स तनावडे तशेंच आमचे जे सावडकर आसा तेणी जे स्टेटमेंट्स दिला रिझर्वेशनाचे आमी ह्या इलेक्शनाक आमी इम्प्लिमेंट करपाचे फुल प्रयत्न करतले. तुमकां खंय म्हण जातले पॉसिबल जातले अशें दिसता? Thank you so much, Harish Bab and Alert Govan too, for genuinely bringing up the real issues rather than the propaganda issues which has been done by many of the fourth pillar of democracy. पहिली गजाल म्हणटा ती की रिझर्वेशन खंयच्या स्टेजीचेर आसा आणि रिझर्वेशन जातले काय ना. म्हजो स्ट्रेट हे आसा की आता आमकां क्लियर कट दिसपाक लागलेले आहा की आमकां क्लियर कट फटयल्ल्या. आमकां आतां अराउंड 5 महिने सुमार 5 महिने सुद्धा उरलेले ना. 6 महिने इलेक्शनाक लागून एक्सपेक्टेड टू बी हॅपनिंग इन द मंथ ऑफ डिसेंबर. ओके, आणि हे सांगता 27 मेळटले म्हणून. आता प्रश्न एक व्हेरी क्लियर अंडरस्टँडिंग करपाक लागता, कित्याक शब्दांचेर जो खेळटा पळय ही शब्द अंडरस्टँड करपाची गरज आसा. 27 मेळटले इलेक्शन 26च्या एंडाक जाले जाल्यार तर आमी सांगलेलें न्हू 27 मेळटले म्हणून. तो 27 मेळ्ळे 32 इम्प्लिमेंटेशन जातले, एक्चुअल इम्प्लिमेंटेशन. तो पहिली प्रश्न क्लियर करा की 27 इलेक्शनाक मेळटले का 26चे इलेक्शन 27चे इलेक्शन 26 जातले. ओके, जाल्यार त्या टायमाचेर मेळटले हे क्लियर करा लोकांक. 27 सांगिल्ले आमी, 27 दिले न्हू तुमकां, दितले न्हू तुमकां. आतां 26 इलेक्शन पयले येयले आमी कितें करूं अशें पण भाशणां करपाची ना मरे. हे क्लियर करपाची गरज. नंबर 1. नंबर 2, म्हाका दिसता की सरकार जो आयज प्रोपोगंडा करता पळय, मिनिस्टरांक मेळटा, दामू नायकाक मेळटा, हेंका मेळटा. अरे हे तुमचे कडेन ना सध्या. नॅशनल लेवलाचेर उरलेले आहा तर तुम्ही हांगा मेळोन ते म्हणटा आमचे ब्लॉक जे वयता पळय आणि हे आमचे मोर्चा एसटी मोर्चा वयता, दामू नायकाक मेळटा. जी कमिटी जी ऑर्गनायझेशन आहा पळय तावडकराक मेळटा, हेंका मेळटा. अरे बाबा खंय अडकला? कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी आहा सध्या प्रेझेंटली? इलेक्शन कमिशनाक कितलो टाइम आहा? आणि जे ऍक्ट जावन पास जाल्या उपरांत जे इम्प्लिमेंटेशन जावचे पयलीं ऑब्जेक्शनां येतात, ही ऑब्जेक्शनां कितलो म्हयन्याचो टाइम दिवपाचो आसता? कोड ऑफ कंडक्ट केन्ना लागता? आणि हे तर पळयल्या उपरांत लॉजिकली इतल्या म्हयन्यांनी जातले का म्हणून तूं एक सामान्य मनशाक जर विचारीत न्ही प्रोसेस एक्सप्लेन करून, जाल्यार चवथेचो भुरगो सुद्दां सांगतलो की हे जे आहा पळय इतल्या शॉर्ट टायमाचेर पॉसिबल ना. आता हे कित्याक लागून हे घडयता हे सगळे आतां भायर सरला. एका मेळटा तेका मेळटा, तांकां दाखोवपाक, तांकां गुणोवन दवरपाक जाय एसटी कम्युनिटीक की पळय आमी एसटी कम्युनिटीचे 4 आमदार लढटाले, 4 वर्सां न्हिदलेले, आता लढटा म्हणून दाखोवपाक इलेक्शन प्रोपोगंडा. 2 गजाली आसूं शकता. एक, हांकां एक रोल दिल्लो आहा तो प्ले करपाक 4 आमदारांक एसटी कम्युनिटीक कशे भाशेन एसटी समाजाक गुमराह करपाचे, बेवकूफ करपाचे, पिशे करपाचे. आता 2024च्या इलेक्शनाक आमकां हेंच्यांनी सांगिल्लें न्ही रे, आझाद मैदानाचेर हंगर स्ट्रायक जालो तेन्ना आमी बसलेले तेन्ना की आमी आतां करून दितले म्हणून 24च्या इलेक्शनाक पळय. आणि पार्लमेंटान मागीर आवाज जालो आझाद मैदानाचेर बसला तेन्ना कितें केलें, एका सायडीन हंगर स्ट्रायकाक बशिल्ले आमी, दुसऱ्या सायडीन रमेश सावडकर पेडा खावयता जिखले म्हणून. आमच्याच बायलांक जांकां रिझर्वेशनाचे कांय खबर ना त्या बायलांक व्हरप, त्यांच्या बायलां कडल्यान ताळ्यो मारून घेवप, कसली दुर्दैवाची गजाल रे. ती बायलां जी आहा पळय ती मे बी तांकां शिक्षण ना जायत पूण पिशी न्हू ती.
तुम्ही पेडे खावयले जाल्यार आता म्हाका एक सांग, रमेश सावडकरान आणि हे जे लिडर्स आसा पळय तांच्यांनी जेन्ना पेडे खावयले ते कसले पेडे खावयले? आमच्या हिंदू धर्मात जे आहा पळय आणि बाकीचे जे आमचे, जेन्ना आमच्या घरान एक भुरगो येता, ओके, भुरगो जाल्या उपरांत पेडे वाडटा आमी, प्रेग्नन्सीच्या टायमार पेडे वाडना. हे कितें करता ते पळया, प्रत्येक इव्हेंट जालो काय न्हू तांकां पेडे वाटयत आहा ते, 9 महिने जाल्यार 9 महिन्यांनी पेडे हाडटले. आणि लास्ट मागीर चेडो जावपाक तरी जायना रे, रिझर्वेशन जावंकूच ना मरे अजून पर्यंत. मागीर तुम्ही त्या टायमाचेर 24 तुम्ही कसले पेडे वाडटाले हे लोकांक जनतेक सांगा. तुम्ही 24च्या इलेक्शनाक लोकांक फटयले कित्याक 24च्या इलेक्शनाक तुमकां जाय आशिल्ले वोटिंग, पूण लोक मरे एसटी कम्युनिटी हुशार आसा, भरपूर हुशार आहा. पयलीं म्हणटाले आमची हे खंय जाणटे म्हणून वयताले पळय आयकताले, आमची खंय बुद्धी जी आहा पळय दोपरान आहा म्हणून, ती दोपरांतल्यान वयर पावन सारखी हांगा बसलेली आहा सध्या. म्हणटाले पळय हो म्हण आशिल्लो, आमची बुद्धी दोपरान, बहुजन समाजाची बुद्धी दोपरान आहा म्हणून, दोपरान ना हांगा. आणि ताकाच लागून 24च्या इलेक्शनात इतली व्हडली महारथी बशिल्ली, 1000 कोटीची मालकीन बशिल्ली आणि त्या सायडीच्यान कॅप्टन बशिल्लो. आम्ही दाखवून दिले एसटी कम्युनिटीन की बाबा तुम्ही आमचेर एका काउन्सिलर मारला, आम्ही दुसऱ्या काउन्सिलर मारून दाखवून दिले आणि तुमचे सीट जे आहा साऊथ गोवा उडून दाखयले. होय, आता लोकांक लागून मातशे टू गिव्ह अ टाइम लाईन टू अंडरस्टँड. आता 6 महिने उरला म्हणले आमान, हेजे पयलीं डिलिमिटेशन करतलो जाल्यार पयले सर्वे जावचो पडटा. सर्वे आख्खे गोंयभर जावचो पडटा. तो डेटा येवन मागीर डिलिमिटेशन ते नोटिफाय करचे पडटा. ते नोटिफाय केला तेन्ना ऑब्जेक्शनां रावतात. ऑब्जेक्शनां वयतली, ऑब्जेक्शनां येतली मागीर ती नोटिफाय जातली मागीर ती इलेक्शन कमिशना कडेन वयतली. इलेक्शन कमिशनान ते मागीर ते पळयचे पडटले, तेंकाय टायम जावं पडटलो. तेजे उपरांत ते येवन मागीर ते इन्फॉर्मेशन ती इलेक्शन कमिशन नोटीस दितलो. इलेक्शन कमिशना उपरांत ते सगळे जे डिपार्टमेंट्स आहा तेंचे तर्फे प्रिपरेशन दाखयतले, वेदर दे विल बी एबल टू एक्झिक्यूट इन दिस इलेक्शन ऑर नो. आणि ते सगळे जातकूच मागीर ते सगळे तुमचे एलिजिबिलिटी जे लोक आहात तेंचे एलिजिबिलिटी पळोवन ते सगळे तेन्ना ते सगळे इलेक्शनाक ते बसलेले. आता हे सगळे जाताना आमकां तर इतलो प्रोसेस दिसता, इतले प्रोसेस पयलींच्यान कित्याक 24 तर नोटिफाय जाले न्हिदलेले, तांकां दिवपाचें इंटेन्शन नाशिल्लें. तांकां फक्त कितें दिता गाजर कशें. आमी कंपनीन गाजर दाखयता पयले थंयसर की एवरी म्हयन्याक अप्रेजल आसता, ओके, त्या टायमाचेर गाजर दाखयता, इतलो टार्गेट केलो जाल्यार इतले हेंकां 4 आमदार आहा पळय तांकां आतां सद्या गॅसीचेर दवरले आणि लोकांचेरूय गॅसीचेर दवरले. आणि आता तांकां कितें सांगतले खबर आहा, तुमकां टिकेट जाय काय तुमकां रिझर्वेशन जाय? ते आमदार कितें सांगतले, ते म्हणटले टिकेट दी रे बाबा, रिझर्वेशन पुढे पाड रे म्हणून सांगतले. लक्षात घेयात, आयज ह्या एसटी समाजाचेर हेंच्यांनी क्लियर घात घेतलेलो आहा आणि हेही लोकांनी घात घेतलेलो आहा. हे 4 आमदार आहा पळय इक्वली रिस्पॉन्सिबल एज बीजेपी इज रिस्पॉन्सिबल. आमी हांकां केन्नाच्यान सांगता, 2022 एक बरो व्हडलो मुवमेंट स्टार्ट जालोलो तेन्नाच्यान सांगता मरे, 4 वर्सां न्हिदलेले तुमी हा. आणि म्हाका एक सांग, हे फोटो सेशन जे चालू आहा रायट फ्रॉम द बिगिनिंग बीजेपी कडे येता मरे, इलेक्शन लागीं पावले, 17 पावलं इलेक्शन, त्या टायमाचेर म्हणपाले रिप्रेझेंटेशन दिले, फोटो काढले, आमकां मेळटले बीजेपी वोट मारा. 19 येयले पळय रिझर्वेशन फोटो चेंज जाल्ले आहा. आमच्या समाजाचे एसटी लिडर जे आहा पळय थोडे सो कॉल्ड बीजेपी लिडर म्हणटा तांकां, एसटी लिडर म्हणूंक शकनाय बीन तांकां, ते मरे फोटोजेनीक आहा. ते मोदीजी सगळे शिकलेले आहा, वचप फोटो घेवप, जे पळय रिप्रेझेंटेशन घेवप, झाले, आमकां आश्वासन दिले हा आम्ही करतले म्हणून. ही प्रॅक्टिस जी आहा पळय ती चालू आहा. आणि आज ऍक्च्युअली पळय इतलो शॉर्ट टायमाचेर तू कसो एक्सपेक्टेशन दवरूंक शकता रे? ऑब्जेक्शन आसतले, मागीर ऑब्जेक्शन गेले काय कोर्टान वयतले, कोण आयले ऑब्जेक्शन, एव्हरी पर्सन हॅज द राईट टू ऑब्जेक्ट. सेकंड मोस्ट इम्पॉर्टंटली यू सी रिझर्वेशनाचो प्रोसेस आसा तेन्ना कोणी काय उलोवना. आता जे म्हणटा पळय मराठा समाज भायर सरला म्हणून, मराठा समाज भायर करूं ना ऑब्जेक्शन हाडपाक, भंडारी समाज भायर करूं ना. बीजेपीचे लोक जे मनीस जे मराठा समाज आहा पळय बीजेपी नाशिल्ले ते मुद्दाम मुखार काडलेले आहा तांकां ऑब्जेक्शन घालपाक. समाजाचे ऑब्जेक्शन आहे राईट फ्रॉम द बिगिनिंग 2003 आतापर्यंत ऑब्जेक्शन घालताले ते मरे. आता तुमचं जेन्ना ह्याच मुवमेंटार तुम्ही जेन्ना तुमचे लोक ओपोज आहा म्हणून दाखवून सुद्धा तुम्ही लोक ओपोज कशे आहा रे? तुमचो बीजेपी पार्टीतले जे मराठा समाज आहा पळय ते बीजेपी सपोर्ट करता तांकां मुखार काडलेले आहा सुभाष फळदेसाय. आता सुभाष फळदेसाय सांगता पळय स्टेटमेंट करता ना एसटी जायत जाल्यार आपुणूय वेलकम. तुका ऑलरेडी कळयलें आहा, तुका सीएम प्रमोद सावंतान एश्युरन्स दिला तुजें सीट खंय जावचो ना काय जावपा ना म्हणून.
तुम्ही एकामेकाच्या रक्ताक पावता आणि एकामेकाचे सिटा सेफगार्ड करूंक पावता. हेच म्हणून राजेश फळदेसाय कुमारदाचो आमदाराचो स्टेटमेंट असा की आम्ही 7 जण असा, आम्ही 7चे 14 करतले म्हणून. खंयच्यान करतले 14? सांगा मरे, सांग्या वयल्यान करतले म्हणून रिझर्व करून. कुमारदा तुम्ही रिझर्व हे करून करतले म्हणून मरे. मागीर तुम्ही सावर्डे कॉन्स्टिट्युन्सीन तुमचं म्हणजे तुम्ही सगळे आपल्या कम्युनिटी लायन्साचेर विधानसभेत वचूंक सोदता जाल्यार एसटी समाजाची आनी मतां घेयनाका, क्रिस्तांव समाजाची मतां घेयनाका, बहुजन समाजाची मतां घ्या, तुमच्याच समाजाची मतां घ्या आणि तुम्ही 14 जण असेंब्लीन पावा. पळोवया कशें जाता ते. एसटी समाज म्हटल्यार अराउंड दिस इज अनऑफिशियल पण अशें आमकां इन्फॉर्मेशन आहा थ्रू ऑल द डिफरंट ऑनलायन सोर्सीस. अराउंड 10% पॉप्युलेशन ऑफ सॉरी आय एम करेक्टिंग इट. 10% population 2000, of Goa is ST. नो, 2011 जो 11 सेन्ससच्या प्रमाणे आम्ही मागता डिया म्हणून तो 10.23%. 2011 ते आतापर्यंत तुम्ही कितले पॉप्युलेशन वाढले? वी आर एक्सपेक्टिंग टू बी हॅव्हिंग ॲट अराउंड 18 to 19% हे पॉप्युलेशन आपले सध्या जाला आसतले. कित्याक आमचे लोक जे आहा पळय भायर वचना, आमचे लोक हांगासरूच आसा, गोंयानूच आसा, गोंयानूच जॉब करता, गोंयानूच जेवता, गोंयानूच मरता. सो आमचे पॉप्युलेशन आहा पळय ते भायर वचून कमी झालेले ना, पॉप्युलेशन वाढीत आसा. आणि आमच्या घराण्यांन मुद्दम पळय 1, 2, 3 भुरगीं असतात घराघरांनी. सो बेसिकली सांगपाचें म्हणल्यार आमचे पॉप्युलेशन 18% आसा, 18 ते 19%. आयच्या दिसा सेन्सस जाता जाय. पूण म्हाजो प्रश्न तेतून आसलो इफ तूं म्हणटा तुजे भाशेन म्हणटा 18% आसा, बिग चंक ऑफ पॉप्युलेशन एसटीन आहा तेजे रिप्रेझेंटेशन आतां सद्याक कितले आसा आणि तेंचो फायदो कितें जाले आमच्या गोंयांत आणि त्या आमच्या एसटीच्या लोकांक? सी सिंपल गजाल आसा, रिझर्वेशन मागतालो कित्याक लागून? एक इंडिव्हिज्युअल इंडिपेंडंट वॉइस वचपाक लागून. आयज कितें जाला, हे 4 आमदार जे जॉईन जाल्ले आहा पळय तांकां हे बीजेपीच्या फुस्तार जे आहा पळय ते पावल्ले आहा. बीजेपी सांगता तें करतले आणि खंयचे पॉलिटिकल पार्टी, इट इज नॉट अबाउट ओनली बीजेपी. टुमॉरो इफ काँग्रेस कम्स इन टू पॉवर दे हॅव टू लिसन टू काँग्रेस बिकॉज फायनली दे हॅव बीन तांकां तिकेटी दिल्या ते फुडें हे करतले. सो इट इज ऑल अबाउट टिकेट ओरिएंटेड. तेंचं रिझर्वेशन हॅपन म्हणल्यार 4 सीट रिझर्व. आता त्या कॉन्स्टिट्युन्सीन काँग्रेसी बसूंक शकता, एसटीचो बीजेपी बसूंक शकता, आरजी बसूंक शकता, गोवा बोर्ड बसूंक शकता, कोणी बसूंक. जो मनीस समाजाचे काम करतलो आणि डिलिव्हरी करतलो ताकाच दिवंक शकता. नाल्यार म्हाका एक सांग, हे आता 4 जण आमदार आता गांवागांवांनी वयतले बीजेपीक मतां मारा म्हणून सांगपाक, आमच्या समाजाक म्हणून मतां मारा म्हणून सांगताले, आमकां मारा म्हणून सांगपाक समाजाक. तुमकां समाजाचें नांव घेवन म्हाका मागीर रायटूच उरलेले ना. कित्याक रायट उरलेले ना? कारापूर जेन्ना झगडटा तेन्ना तो समाज एसटी न्हू, युनिटी मॉलाक जेन्ना झगडटा तेन्ना तो समाज एसटी न्हू, मागीर कारापूर जे झगडटा, मिराबाग झगडटाले, मागीर आमचे खांडेपारा झगडटाले, चिंबेल झगडटाले, मरिना प्रोजेक्ट झगडटाले, हे सगळे एसटी समाज न्हू. जेन्ना वासंती सालेलकर जेन्ना अक्षरशः तिका मार उडयली, प्रॉपर्टीक लागून 50 स्क्वेअर मीटर राणे अगेन्स्ट झगडटाले, तेन्ना तिका मारून उडयली थंयसर. एक्चुअली पळोवपाक गेल्यार ताच्या ती एसटी समाजाची न्हू, ती कमिशना कडेन सुद्दां पावली थंयसर. रामा काणकोणकराचेर अक्षरशः मारता आसतना सुद्दां म्हणला की रामा काणकोणकर तुका पोर्टफोलिओ जाय, एसटी पोर्टफोलिओ जाय म्हणून. हो पोर्टफोलिओ चीफ मिनिस्टरा कडेन आशिल्लो, वो आमच्या समाजाचे कोणाकडे तरी दिवचो म्हणून रिप्रेझेंटेशन दिवचो जाल्यार फायदो कितें 4 आमदार आसून हे मागतले म्हणून थंयसर तुम्ही गुंडा धाडले, गुंडा धाडून सुद्दां तोंडान शेण घातले. हे शेणाचो इन्सल्ट हो समाजाचेर घातलो जाल्यार हे सगळे 4 आमदार खंय आशिल्ले त्या टायमाचेर? तुम्ही म्हणता ज्या एसटी जे निवडून येयल्या विदाउट रिझर्वेशन ते निवडून येयल्या तेंचो फायदो काय जावंक ना एसटी लोकांक? तांचो फायदो बरें, तांचो हे जे आंदोलन जाल्ले 2 भुरगे बळी दिला हांच्यानी. मंगेश आणि दिलीपाक व्हरून अक्षरशः जळोवन मारले त्या टायमाचेर. आणि त्या टायमाचेर चीफ मिनिस्टर दिगंबर कामत आशिल्लो जो आयज यांच्या वांगडा आसा, ओके, बीजेपीच्या वांगडा आसा. सो म्हाका एक सांगपाक जाय, हे 4 मोठे आंदोलन जाले कितें 12 डिमांड आशिल्लो, त्या 12 डिमांडांतल्यान कितें जालें? एफआरसी केसीस जाल्यो क्लियर ना, शेड्यूल ट्रायब आमचे नोटिफिकेशन ऑफ द विलेज पंचायती जाल्यो, विलेजीस जाल्यो ते जाल्यो ना, जावंक ना. ते जावंक ना म्हणून बजेट एलोकेट करपाक जाय पळय, युटिलायझेशन 100% करपाक जाय, तो जालो ना, जावंक ना. मागीर तो बजेट 3500 crores एलोकेट जावपाक जाय, 400 कोटी सुद्दां वापर जायना गोंयांत. कोणाचेर अत्याचार जाता? एसटी कम्युनिटी जाता. मागीर जॉब रिझर्वेशन 3500 बॅकलॉग आशिल्ले ते भरपाक जाय आशिल्ले, ताच्या हातून 500 मोर देन 2500 बॅकलॉग पेंडिंग आसा थंयसर. मागीर एट्रोसिटी केसीस आहा पळय इतल्यो जाल्ल्यो आसा. मागीर पॉलिटिकल रिझर्वेशन जो आमचो मेन मुद्दो आहा तो जालो थंयसर ना, जावंक ना. मागीर इतले विशय, मागीर ट्रायबल एडवायझरी कावन्सील फॉर्म जावपाची आशिल्ली आणि कावन्सिलाच्या प्रमाणे फुल प्लॅनिंग जावपाचो आशिल्लो त्या एसटी कम्युनिटीक. जालें ना? मागीर तुम्ही केलें कितें? तुम्ही फक्त भाशणां केली आणि तुम्ही फक्त भजनां केली.
इलेक्शनात पावले का नाही देव याद जाता. काल पळय तुम्ही त्यांच्यानी यात्रा काढलेली आहा, टाळ बिन घेऊन नाचता देवाक. अरे बाबा हे टाळ घेऊन नाचता पळय त्यांना गावागावांनी वचा आणि मिटिंग्यो करपाक लागल्या. आम्ही जेन्ना मिटिंग्यो करताले आमकां नक्सलवादी म्हणटालो. चीफ मिनिस्टर प्रमोद सावंत हे थोडे नक्सलवादी भोंवता म्हणटालो त्या टायमाचेर. म्हणल्यार एसटीचो रायट आहा पळय तो लोकांक सांगप हो आतंकवाद. आणि तुमच्या वांगडा भोंवता ते सारखे क्लिअर पिक्चर क्लिअर टायटल जाले न्ही अशें. आता तांकां देव वयर काडपाक लागला. लक्षात घ्या हांव सगळ्या मिडियाच्या बाबतींत हेच सांगूंक सोदतलो. देव जो आहा पळय तो सगळ्यांक मानता. त्यो हेंचे कडेन आले पळय हे टायटल घेवन बसत. हे हनुमानाक हे जे आमचे आहा पळय खरें म्हणटा हनुमान हा आदिवासी तर हनुमानाक तुम्ही आयज बीजेपीच्या रॅलीक नाचयता. म्हणल्यार एसटी कम्युनिटी बायलांक नाचोन नाचोन कामार गेले आमच्या तुमचे कमळा घेवन थंयसर. आणि आमच्या बायलांक तोच वापर करता थंयसर तुमचे पॉलिटिकल प्रोपोगंडाक. फुगडे घालपाक लायता. एक्चुअली फुगडे मानाचेर घालप. हे फुगडे म्हणल्यार सांगतात आयज तांच्यांनी हनुमानाक सुद्धा नाचयलो देवाक. आता हे सांगपाची गरज आहा बीजेपी सरकारान की तुम्ही हनुमानाकूय नाचयता तुमच्या रॅलीक. आणि हो सेंटिमेंट हर्ट जायना. हे हिंदू संघटनाची सेंटिमेंट हर्ट जायना आता. पण रामा अशें कित्याक जाता जे आमी पळयता पंचायतीन ते पंचायत इलेक्शन जाता विच इज सून आफ्टर युअर असेंब्ली इलेक्शन. तेजेर सगळे रिझर्वेशन जाता. तेजेर सगळे तुका ऑल ओव्हर गोंयान रिझर्वेशन जाता. वुमन रिझर्वेशन जाता, एसटी रिझर्वेशन जाता, ओबीसी सगळे जाता. पूण तेजे पयलींचे इलेक्शनाक तुका जायना. असेंब्ली इलेक्शनान जायना. कित्याक तशें? राज्य सदांच कोणी करपाचें. राज्य 2% लोकांनी करपाचें आणि 4% लोकांनी करपाचें. अरे एसटीन राज्य करपाचें. क्रिस्तांवांनी राज्य करूंक शकता. अरे मुस्लिमांनी राज्य करूंक शकता. अरे बहुजन समाजान राज्य हे कोणी राज्य करप ना. सगळी पॉलिटिक्स आहा पळय राजकारण जे आहा पळय आमी 2%च करतले राजकारण अशें तांकां दिसता. एससी कम्युनिटीन राज करूंक शकता, ओबीसीन करूंक शकता. म्हणल्यार तांकां नंबर वाडले न्हू एसेंब्लीन जाल्यार हेंची बसतली. हे नंबर वाडोवंक करिना. आमकां फक्त जितले आमच्या कम्युनिटीक जे आहा पळय 1000-2000 लाचार दवरपाचे आहा पळय हे आमचे कम्युनिटी लक्षात घ्या ताळयो दोना हातींनी वाजतात. आमचो समाज ज्या दिसा चिंतलो हे वोट जो भाऊसाहेब आमचो बाबासाहेब भीमराव आंबेडकरान जे आमकां वोटिंग रायट दिला पळय वो वोट तुका एकूच 2%काय एकूच वोट आसा. आणि वो वोट जेन्ना आमी सेल आउट करतले पळय समाजाचे म्हणल्यार हे आमचे 1000-2000 सोल्ड आउट करतले पळय तेन्ना मरे आमकां यूज करतले. ज्या दिसा प्रामाणीक आणि स्वाभिमानान म्हणटले बाबा हेंकां आमी उडयत आणि हे उडोवन दाखयली रे. गेल्या इलेक्शनाक एक्झाम्पल आहा मरे 24च्या इलेक्शनाक करोडांनी पयशे आशिल्ले मालकीन जी आहा पळय सगळ्यांक खबर आसा तिका उडोवन दाखयलो ह्या समाजान. 1 लाख सुमार मायज 1,20,000 सुमार समाज आमचो साऊथ गोवा आसा. आणि म्हाका ह्या समाजाचेर पूर्ण विश्वास आहा की ह्या टायमाचेर ते आपलो जो रंग आहा पळय ते दाखयतले. जेन्ना तूं इतले अभिमानान सांगता एसटी समाजान साऊथ गोवान चेंज करून दाखयले ज्या भाशेन वोट करूंक जाय एसटी नाराज आनी जातले. पूण जे भाशेन आमी फुडले इलेक्शनाक जे झेडपी जाले तेतून तितले दिसोंक ना. कित्याक सी झेडपी इलेक्शन तुमकां सगळ्यांक खबर आसा. सध्या एट प्रेझेंट जे आमी सांगिल्लें ह्या पॉलिटिकल पार्ट्यान बाबा एकठांय हे एकठांय आयले. फेलियर इज नॉट अबाउट द पीपल. लोकांक ब्लेम करिनाका. तुमकां ब्लेम करपाची पयली गरज आहा ह्या ऑपोजिशन पॉलिटिकल पार्टीक. साऊथ गोवा जे सगळे एकठांय आयले तेन्ना आयले मरे. See, it cannot be just the ST community will be playing the role. It is all the communities will play a role. एक सुद्धा पिलर वयर सकल जाता न्हू आणि पार्टीची रिस्पॉन्सिबिलिटी पार्टी करना न्हू जाल्यार मागीर हे प्रॉब्लेम जातले. पूण ह्या टायमाचेर आमी व्हेरी क्लियर आसा. पूर्ण समाज क्लियर आसा आणि आमकां घुसपटबंदी करिनाका. आमकां खबर आहा बीजेपी वांगडा कोण आहा ते आणि बीजेपी ऑपोजिट कोण आहा ते. बीजेपीचे वांगडा हांगासर प्रोपोगंडा करप आमकां एसटी रिझर्वेशन जाय हे दिना आणि हळू वचून फाटल्या दारांतल्यान बीजेपीन भितर सरप. हे कोण मनीस आहा पळय तेही आमकां सगळ्यांक ओपनली तर जे कॅम्पेन करतले विदाउट पुटिंग न्यूट्रल गियर. आमकां गियर फक्त हेतून 5व्या गियरान आतां वचपाचें आहा. न्यूट्रल गियरान थंयच उरता नाजाल्यार देंवती जाल्यार फाटल्यान येता. सो न्यूट्रल गियर काडून रावपाची आमी कोणूच चिंतना. आमचो गियर जो आहा पळय फर्स्ट, सेकंड, थर्ड आनी फिफ्थ. तुम्ही तशें म्हणटा पूण आमी हिस्ट्रीन पळयल्या ह्या सरकारान जेन्ना एक बिल कितें नाल्यार कितें सर्वे कितें काडूंक जायो समजा ओव्हरनायट जाता आणि ज्या भाशेन ते दाखयता की ऑलरेडी जाले आणि सगळे जाले आणि इमिडिएटली ज्या भाशेन नोटिफाय जाता तशें पण जावंक शक्यता आसा. डिफरंट कॉन्स्टिट्युन्सीन जे एसटी चड ना तशें पण
तेंका पण रिझर्वेशन See, दिवन तशें करीत जाल्यार तुका कोर्टान रात जातलो दिसता. तशें करीत न्हू जे कॉन्स्टिट्युन्सी मॅक्झिमम आसा ते कॉन्स्टिट्युन्सीन तर करिना आनी तावडकराक साळवार करपाक तर काणकोण करीत जाल्यार तुका सांगता कोणूय वचून कोर्टान वचपाक शकता आनी ते मागीर दिल्ले ना बरोबर जातले. आमी इतलेंच मागता सर्वे सेन्सस जाल्लो आहा 2011चो सेन्सस जाल्लो आसा तेन्ना दिवपाचें काम तुमी आतां दिता. सो मागीर फुडलो सेन्सस जाता तेन्ना आमकां 5 वाडया 6 वाडया 10 वाडया आमकां काय ना. आतां सद्या आमकां 4 मेळटा. ते 4 कशे मेळटा ते सांगे केपें काणकोण केपें सांगे नुवें आनी प्रियोस हे कोणाक दुसरी घुसपटगंडी करपाची गरज ना. मदींच काणकोण रिजर्व जावंक जायना म्हणून प्रोटेस्ट चालू आसलो. अरे काणकोण कोण सांगता काणकोण रिजर्व जाता म्हणून? का बीजेपीक काणकोण रिजर्व केल्लो जाय आनी रिजर्व करून मागीर लोकांनी कोर्टान वचपाक जाय. काणकोण डाजंट फॉल इंटू द रिजर्वेशन कॉन्स्टिट्युन्सी. मागीर जेन्ना रिएडजस्टमेंट करून तुम्ही हे करता डिलिमिटेशन करून कॉन्स्टिट्युन्सी वाडोवपाचो प्रयत्न आहा सुभाषाक वांटोवपा खातीर तर कॉन्स्टिट्युन्सी वाडोवंक सोदता जाल्यार ते आमकां सांगपाक जाय ना रे. कोणा कोणाक वांटोवपाक कोणा कोणाक खंयचे भाव नाते कनेक्शन रगत हे कोणा कोणाक वांटोवपाक जाय ते सीएमान आउट करपाची गरज आहा. कोणाक कोणाक तुम्ही सलवार करूंक सोदता. सगळो जो मेन कल्प्रीट जो आहा पळय वो सांग्या वयल्यान स्टार्ट जाता आनी सुभाष फळदेसायक लागून आयज हे रिजर्वेशन एसटी कम्युनिटीक मेळना आनी तांकां 714 म्हणटा पळय ते 14 मनीस जे आहा पळय तेतून सुभाषूय येता म्हणजे 13 जातले मागीर. सो तुम्ही आता म्हाका एक सांग तुम्ही चीफ मिनिस्टर तुम्ही आहा राज्यसभेन तुमचो आहा 7 जाण तुम्ही आहा सगळे तुमचे आहा मिनिस्टर तुम्ही 4 जाण 3 जाण मिनिस्टर तुमचे आहा चीफ मिनिस्टर तुमचो आहा. तुमकां प्रॉब्लेम कितें आहा? तुमकां प्रॉब्लेम ह्या बारीक समाज जो आहा पळय तळमळटा पळय तांकां लिडरशीप दिवपाची ना. आनी जे हेच्या वांगडा कोण आहा खबर आहा ते 4थी पास आहा पळय तांकां काय कळना पळय हेच्या वांगडा पॉलिटिक्सान गुटलेले आहा 4थी पास मनीस म्हणल्यार तांकां कितें आहा शिक्षणी मनीस नाका. तांकां जे अनपड आहा शिकूंक ना तोंडाचपणां केली फूल लायफान तोंडाचपणां केली पळय ते मनीस तांकां जाय. कित्याक सांग पळय ते मनीस वयर सरोंकूच शकना. ते हय म्हणल्यार हय ना म्हणल्यार ना. समाजाचे लिडर न्हू हे बीजेपीचे लिडर आनी आमकां समाजाक आमचे हांव सगळे ह्या हेतून सांगूंक सोदता जितले युथ जे आहा पळय एसटी समाजाचे प्लीज ह्या फावटी तुम्ही मुखार सरात. तुम्ही मुखार सरात आणि तुम्ही इलेक्शनाक लागून तुमचे काम सुरुवात करात बिकॉज न्यू लिडरशिप इन गोवा इज रिक्वायर्ड. इट्स अ नीड ऑफ द आर्ट. न्यू लिडरशिप इन एनी कम्युनिटी. आय एम नॉट ओनली रिक्वेस्टिंग द एसटी कम्युनिटी बिकॉज आय फील म्हाका एक सांग नरेश बाबा तुका विचारूंक इच्छिता सिंपल आमच्या गोयच्या हिस्ट्रीन एससी आणि एसटी हे दोनूय समाजांनी ओके एक सुद्धा बायल मनीस आमदार जावन असेंब्लीन पावपाक दिले ना. कोणी दिले ना? वोटर कोण? गोयचे लोक न्हू. पॉलिटिकल पार्ट्यांनी दिले ना काय ना. माझी एक इच्छा आसा की हांव 50% रिजर्वेशन जे म्हणटा पळय एसटी कम्युनिटी सॉरी विमन रिजर्वेशन म्हणटा पळय त्या 50% विमन रिजर्वेशनान आमची एसटी बायलां आसची म्हणून अशें म्हाका दिसता. आनी पयले फावट गोंयच्या इतिहासान 27 जावं 26 म्हजो एक ड्रीम आहा की आमची आदिवासी आनी ओबीसीची एससीची जी आहा पळय बायल मनीस आमकां रिप्रेझेंट करपाक असेंब्लीन पावली. हे रामान खुबशे वस्तू अशें म्हणल्या आनी आमकांय डावट कशें जाता की रिजर्वेशन जातले काय. जातले जाल्यार विल इट बी फेअर आनी फेअर आसा जाल्यार आमकां जे लोकांक जे आमी निवडून धाडटा दे विल बी एबल टू डू जस्टीस टू देअर चेअर एंड टू द mandate of the people. But thank you so much Rama आयज तुमी मेळ्ळे म्हणून. आयचे टॉपिकार जेन्ना आमी उलयले तुमचे आमकां फीडबॅक जाय. तुमकां कितें दिसता आयज आमी जे उलयले तेचेर आनी भासाभास जावपाचे लोकांनी डिस्कस करपाचे आनी ह्या सरकाराक स्पॉटार घालून क्वेश्चन करपाचे where has the process been. Thank you so much. Please share the video and if possible subscribe and do like and provide your comment. What do you think about this topic? Thank you.